बरोबर का? आणि हे तुम्हाला आज 100-200 कोण देणार आहे? ज्यांनी खाल्ले ते देणार आहे. आता तुम्ही आम्हाला जेवायला चालले 4 नाही 5 ला अपेक्षा काय ठेवणार तुम्ही? बरोबर का? आज जर माझ्या खिशातच आडातच नाही तर परत येणार कुठून? बरोबर का? सरळ सरळ म्हणजे आपण काय झापून लपून काय बोलणार नाही का? आज त्याला तुम्ही ताकद द्या, मग तुम्ही विचारा की बाबा आपण कान धरून विचारू शकतो की बाबा हे आमचं काम का होत नाही. आज आपलं काय झालंय, आज आपल्या सर्वांचे काम मांडता यावं, कुठंतरी त्यांना भांडता यावं आपल्यासाठी. म्हणून त्यांना आज गरज काय? आपल्या मतदानाची गरज आहे, आपल्या ह्या मतदानासोबत ताकदीची गरज आहे. म्हणून आपण सर्व लोकांनी काय करायचं, आता ह्या टायमाला मात्र आपल्यातला नेता, गरिबातून आलेला वरी आलेला माणूस, त्याला कुठेतरी आपण आपल्यासाठी तो त्याच्यासाठी करणार आहे तो भाग वेगळा आहे. पण त्याला जोपर्यंत तो आपल्यासाठी काही करणार नाही तोपर्यंत त्यालाही काही मिळणार नाही. बरोबर का? त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा आपल्यावर सोबत करण्यासाठी काय तुमच्या हातात आता टाका सध्या की एक मिनिट टाका तुमच्या मतदान, ती पण एक हाती का? कारण ह्या लोकांना बघितलंय, आज तुम्हाला त्या लोकांना भेटायला वेळ मिळत नाही, बोलायला वेळ मिळत नाही. आता मात्र त्यांना असा हा नेता मजबूत उडवा टाकल्यामुळं आता त्यांच्या अंगात थरथरी शिरली आहे. त्यांना असं वाटतं मला इतके दिवस काय चालतं, उलट पलट चालतं खेळ, भेव वाटत नव्हतं, इकडे गेलं तर आपलं तिकडे आपलं. पण आता मात्र जेव्हा पक्षाने हा निर्णय घेतलाय तेव्हाच मात्र त्यांच्या पायाखालची जमीन ही नक्कीच सरकली आहे. आणि ती सरकल्यामुळे आता त्यांच्या परिणाम आता ती घराघरी गल्लोगल्ली फिरायला चालू केलं का? इतके दिवस काय झालं, 15 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, आहे का तुम्हाला 10% लोकांची ओळख? पण हा सर्वसाधारण गरीब कुटुंबातला माणूस, कुठली सत्ता नसताना ह्या माणसाची आज गावोगावी नावाशी लोक आज ओळखतात. आणि प्रत्येकाचा सहज जरी फोन केला की दादा माझं एक काम आणलं, म्हणजे रात्री 12 वाजू द्या, त्या टायमाला सुद्धा तो फोन करून तुमच्या कामाला 100% पडणारा हा कार्यक्रम. म्हणून मला एवढा सर्वात सांगायचं एवढंच आहे, कारण तो नेता, आपला नेता असणार हा सगळ्याच ठिकाणी पोहोचू शकणार नाही, सगळ्याच ठिकाणी वेळ देऊ शकणार नाही. म्हणून आज आम्ही स्वतःहून, आम्हाला कोणी सांगितलं नाही तुम्ही प्रचार करा जावा बेटा, पण स्वतःहून आम्ही स्वखर्चाने येऊन काय करतोय, ठीक आहे बाबा 4 लोकांना, एखाद्या माणसाला जर हातभार द्यायचा आहे, एक चांगला नेता आपल्यासाठी घडवायचा आहे, तर तुमच्या आमच्या सारख्यानेच कुठेतरी 2 हात जर पुढे केलं तर तो चांगला नेता घडत असतो. एखादा चांगला शिक्षण घेत असल्या मुलाला जर त्याला आपण सर्वांनी जर त्याची काळजी घेतली, जरा मदतीचा हात दिला, तर तो नक्कीच वरती कुठे चांगल्या पोस्टला जाईल, चांगल्या नोकरीला जाईल. तसाच प्रकार राजकारणामध्ये सुद्धा आहे. चांगला नेता आपल्याला वर आणायचा असेल तर आपण आताच्या 1500 किंवा कुठेतरी कुठल्या तर छोट्या मोठ्या गोष्टीला आपण आमिष दाखवून जर आपल्याला फसवलं जात असेल, कारण ही आपली फसवणूक 500-1000 रुपयाची ही 5 वर्षासाठी होती. आज आपल्याला गव्हर्नमेंट सरकार सांगते आम्ही ही देतोय ती देतोय, देते कुणाचं? तुमच्याकडून तुम्हालाच देते. आपला आज समजा इकडचं काळ तर इकडं तुम्हाला देते, फक्त दाखवायचं आम्ही देतोय, कोणी कोणाच्या घरचं देत नाही. बरोबर? आपल्याला सगळ्यांना आपण शेतमजूर कामगार आपली कामच करायचे, पण एवढंच की आपल्या येणाऱ्या भविष्याला कुठेतरी आपल्यासाठी भांडणारा चांगला नेता द्यावं, ह्याच्यासाठी आपण स्वतःहून जर पुढे 2 पावलं आलं, आजच्या न आम्ही स्वतः जर कुणाच्या न पडता आपण जर पुढे आलो तर नक्कीच आपल्यामध्ये एक चांगला नेता तयार होईल. म्हणून आपल्या सर्व आता एवढे जी आपली उपस्थित मंडळी आहे इथं आणि अजून काही घरी असतील, कारण काय आपलं अचानक येणं झालं सहज दौऱ्यामध्ये, आणि आज तुम्हाला एवढं छान वाटलं, दादाचं नाव घेतल्या एवढी लोक गोळा झाली, मला सुद्धा खूप छान वाटलं की बाबा नाही कुठंतरी त्या माणसांनी मनामनात माणसाच्या जागा तयार केल्या म्हणूनच लोक गोळा होतात. आणि आज बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस चर्चा होतात किंवा फोन येतात की आम्ही बाहेर बी चर्चा करतोय की काय परिस्थिती आहे. तर आज एक हाती लोकांची चर्चा काय बोले, दादा सोडून काही नाद नाही करायचा, कारण भरपूर देऊन बघितले, करून बघितले, पण आपला हा आता नेता आपल्यासाठी पडणार आहे, तर पडणार आहे. आपल्याला ह्यावेळेस दादाला चान्स संधी द्यायची आहे. म्हणून आता सर्वांनी एकच डोका ठेवायचं, कारण जर तुम्हाला आता जर तुमचे अधिकार मागायचे तर तुम्हाला मागण्यासारखा तुमचा नेता तुमच्या पुढे पाहिजे. आज तुम्ही दादाला जे बोलू शकाल ते दुसऱ्याला बोलू शकणार नाही, आलं का? त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी ह्यावेळेस दादाला मदत करा. एक हाती तुम्ही सर्वांनी, एक हाताला तुम्ही मतदान करा. तुम्हाला नक्कीच तो परिवर्तन आणि तो दिसणारा बदल, तुमच्या गावात छोटी मोठी कामं ही तुम्हाला नक्कीच झालेली दिसणार त्यांच्या माध्यमातून.